काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी भाजप सरकार आणि महायुतीचा पूर्ण भांडाफोडच केला। 5 मिनिटांच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये 1-2 वर्षांमध्ये काय काय घडलं याचा सगळा काळा चिठ्ठा काढला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। सध्या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं, दहशतीचं, भीतीचं, मनगटशाहीचं राज्य आहे की काय असं वातावरण सगळीकडे आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्ता आपल्या पाठीशी आहे, गृह खातं आपल्याकडे आहे, पोलीस आपले आहेत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आमदार, मंत्र्यांना असलेला जो आत्मविश्वास आहे तो महाराष्ट्राला अशांततेच्या खाईत लोटतोय। मागच्या वर्षभरामध्ये जर काही घटना बघितल्या आपण तर संतोष देशमुखांची हत्या असो, त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्यांच्या कंपूनं जो काही उन्माद माजवला होता तो आपण पाहिला। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक आंदोलक होतकरू तरुण, त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार झाले, त्याचा खून झाला, न्यायालयाला सांगावं लागलं गुन्हा दाखल करा म्हणून। गृह खात्यानं नाही गुन्हा दाखल केला, गृह खात्यानं पोलिसांना क्लीन चिट दिली होती, तो आजारी पडून मेला, उपचार घेत होता असं सांगितलं। आमच्या संपदा मुंडेंचं जी आत्महत्या झाली त्या आत्महत्येमध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नावं येणं, पोलीस असतील, नेते असतील, यांचे लागेबंदे समोर येणं, आम्हाला त्याची लाज वाटली नाही। अनेक आरोपींना, ड्रग्जमधल्या आरोपींना उमेदवारी देताना आपण महाराष्ट्र बघितलं। स्वतः आपल्या कमरेला पिस्तूल लावून हिंडणारे मंत्री बघायची वेळ यशवंतराव चव्हाणांच्या या महाराष्ट्रावर आली। आमच्या पाठीशी सत्ता आहे, गृह खातं आहे, पोलीस आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हा उन्माद, हा माज कुठपर्यंत गेला तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनाच कालची पोरं आव्हान देऊ लागली। खुद्द देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये, अजितदादांनी उद्योगधंद्यांना इथल्या कसा गुंडांचा त्रास होतो, हप्तेखोरांचा कसा त्रास होतो हे सार्वजनिक व्यासपीठावर सांगितलं। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदारांमध्ये मारामारी बघण्याच्या हिंसक घटना आम्हाला पाहाव्या लागल्या। गणपत गायकवाड नावाच्या नेत्यानं दुसऱ्या एका नेत्याचा खून पोलीस स्टेशनमध्ये केला। घोसाळकर नावाच्या शिवसेनेच्या एका नेत्याला, कार्यकर्त्याला मॉरिशबाई नावाच्या एका माणसानं मारलं, तो आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेला होता, भेटून आल्याच्या बातम्या आल्या। गोवंश हत्याबंदीच्या नावानं इतके हल्ले होत आहेत महाराष्ट्रामध्ये, शेतकरी वर्ग संतप्त आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एका छोट्या खेड्यातल्या धनगर समाजातल्या एका छोट्या मुलाने 16-17 वर्षाच्या गोरक्षकांच्या आरोपांना, गोरक्षकांच्या मारहाणीला, छळाला कंटाळून आत्महत्या केली। विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हडपसरमध्ये गायी म्हशी सोडवायला गेल्यानंतर शेतकऱ्यांसोबत, पोलिसांसोबत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली। सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत तुमच्या प्रार्थना स्थळात घुसून आम्ही तुम्हाला मारू। सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत की आमचा बाप वर्षा बंगल्यावर बसलेला आहे, घाबरायचं कारण नाही। पोलिसांना धमक्या देणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार आम्ही बघितले, ऐकले। सुधाकर बडगुजर सारख्या माणसाला प्रवेश देताना आम्ही बघितला। निलेश गायवळ नावाचा माणूस जो दिवसा ढवळ्या इथे सरेआम खुलेआम दहशत पसरवत होता, खंडणी गोळा करत होता, अवैध धंदे करत होता, सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या मंत्र्यांसोबत, आमदारांसोबत, सभापती, उपसभापती राहिलेल्या माणसांसोबत त्यांचे फोटो आम्हाला बघावे लागले। हे दहशतीचं राजकारण, हे हिंसेचं राजकारण, हे मनगटशाहीचं राजकारण सोलापूर असो, नाशिक असो, अहिल्यानगर असो, धाराशिव असो, कोल्हापूर असो, कुठल्या थराला आपण घेऊन जातो। लढाई असली पाहिजे, ती विचारांची असली पाहिजे, हातघाईची नसली पाहिजे। याच महाराष्ट्रानं या दहशतीच्या शस्त्रानं दाभोळकरांसारख्या, पानसरेंसारख्या सज्जन सात्विक माणसाचं, प्रबोधन करणाऱ्या माणसाचा जीव आपण गमावला महाराष्ट्राने। सरकार येतील जातील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यश अपयश येईल जाईल, पण सत्ताधारी जर रावणाचं दहन करायचंय असं विरोधकाला बनत असतील, आपापसाला धरून मारत असतील, सभागृह, रस्त्यावर, आज झाला ठाण्यामध्ये राडा, विधिमंडळामध्ये राडा, सत्याचा आग्रह धरताना हिंसेचं टोक गाठायचं नाही, नवे हिंसा करायचीच नाही। लोकशाहीमध्ये मतभेदाला स्थान असलं पाहिजे, निर्भयपणे बोलता आलं पाहिजे। एखाद्या महिलेला निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पहाटे 5 वाजता 15-20 पोलिसांच्या रायफलीच्या बंदोबस्तामध्ये जावं लागत असेल तर आपला महाराष्ट्र हा गणपतरावजी देशमुख असतील, मधु लिमये असतील, मधु दंडवते असतील, भाई उद्धवराव पाटील असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, SM जोशी आहेत, गप्प प्रधान, अशी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व कधी काळी करत होती। कॅन्टीनमधल्या गोरगरीब एखाद्या वेटरला आमदार बेदम मारतो, त्याच्यावर काय कारवाई झाली अजून कळत नाही। विरोधी पक्षनेत्याची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपये देतो, ही लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांची भाषा आहे। जी शिकलेली मुलं असतील, तरुण मुलं असतील, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजातून, छोट्या जात समूहातून जे लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न बघत असतील, राजकारण करत असतील, त्यांची हिंमत होईल की भीतीचं राज्य, हे भीतीचं साम्राज्य, पोलिसांची भीती वाटावी,
पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत. पण बीडमध्ये बघितलं आपण, साताऱ्यामध्ये बघितलं. आपला महाराष्ट्र हा अहिंसेच्या मार्गावर पुढे गेला पाहिजे. सामान्य माणसाला त्यांचा आवाज निर्भयपणे बोलता आला पाहिजे. आपले मतभेद, पक्षीय मतभेद, विचारसरणीचे मतभेद, पक्षीय मतभेद निर्भयपणे मांडता आले पाहिजेत. साधक बाधक चर्चा झाल्या पाहिजे, वादविवाद झाले पाहिजे. पण हाणामारी, दहशत, खून, हिंसा, बलात्कार ही आपली संस्कृती नाही आणि नव्हती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये निर्भयता असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विचारवंतांना, विरोधी पक्षाच्या लोकांना, कार्यकर्त्यांना, महिलांना निर्भयपणे बोलता आलं पाहिजे. हे तुमच्या सत्तेचं यश असेल. यासाठी तुम्ही शपथ घेतलेली आहे. यासाठी इथं संविधान आहे. यासाठी आपण महापुरुषांचा वारसा सांगतो. त्या वारशाला जगूया, संविधानाला जपूया, निर्भय राहूया, अहिंसक राहूया.